सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर घेणार आहोत वेबिनार. तो विषय म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काय संधी आहेत आणि त्या अनुषंगाने आमचा जो एक अपॉर्च्युनिटी वीक जो खूपच पॉप्युलर कन्सेप्ट झाला होता मागच्या कार्यक्रमात, तर त्याचं परत एक पुनरावृत्ती विथ न्यू एडिशन्स आम्ही आता लॉन्च करतोय फ्रॉम मंडे. सो फ्रेंड, हा जो कार्यक्रम आहे, हा जो एकंदरीत विषय आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की आज सगळे लोक संधीच्या शोधात आहेत आणि अशा वेळेला काय काय नवीन ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी आहे याची माहिती काय आहे, सल्ले देणारे खूप आहेत की उद्योग करायला पाहिजे, व्यवसाय करायला पाहिजे, आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, सगळं आहे. पण सगळे सांगतात सगळी चांगली गोष्ट आहे, परंतु ते कसं व्हायचं, त्याच्यात कोणत्या क्षेत्रात संधी आहे ते सांगणारे कमी लोक आहेत. ते नाही आहेत असं नाही, बट देन वी आर हिअर टू टेल यू एक्झॅक्ट व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण एका अतिशय विचित्र वेगळ्या परिस्थितीतून सगळेजण जात आहोत, नाही का. एक कधी कोणी 6 महिन्यापूर्वी असा विचार केला नव्हता की असं काही होऊ शकतं, आपण घरातून बाहेर नाही पडणार आणि घरात राहणंच आपलं हिताचं राहील, असं कोणी विचार कोणी केला नव्हता. बट नाऊ दॅट थिंग्स आर हॅपनिंग एनिवेज. बट दॅट इज ऑलवेज, त्याची जर एक सकारात्मक बाजू जेव्हा पाहायला लागेल तुम्हाला, आपण एक नेहमी निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टी विचार करत राहतो. पण जस्ट स्टार्ट थिंकिंग की व्हॉट आर द पॉझिटिव्ह दॅट दिस कोविड हॅज गिवन. लॉट्स ऑफ पॉझिटिव्ह. लोकांचे माइंडसेट चेंज व्हायला हा कोविड कारणीभूत झालेला आहे. आणि डेफिनेटली इट हॅज गिवन बर्थ टू, म्हणजे ज्याला म्हणतात तू आपली इंडियाला परत रिबिल्ड करण्याचा हा एक खूप चांगला अवसर आपल्याला आलेला आहे. वन्स अपॉन अ टाइम इंडिया सोने की चिडिया म्हणून म्हणत होते, सोन्याचा धूर निघणारी कंट्री असं म्हणत होते. टोटल एक्सपोर्ट मध्ये 70% एक्सपोर्ट इंडियातून होत होतं. इंडिया म्हणजे काय, सगळ्यात समृद्ध असं राष्ट्र होतं आणि त्यामुळे सगळ्यात जास्त आक्रमण भारतावर झालेले आहे. जर तुम्ही इतिहास बघितला सगळा तर आणि हे आक्रमण फक्त भारताला लुटण्यासाठी झाले. आणि एवढं लुटलं सर तरी सुद्धा भारताचं वैभव, भारताचं संपत्ती काही कमी झालेली नाही. उलट सगळे सृजनशील लोक तयार होत गेल्यामुळे आपल्या संपत्तीत अजून वाढ झाली. परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी उद्योजकता ही मरून गेली आणि त्यामुळे काय झालं की थोडेफार आपण दुसऱ्यांच्या डिपेंडंट राहून गेलो. परंतु आता हा खरा टाइम आहे की वी हॅव टू नाउ थिंक की हाऊ वी कॅन रिअली मेक इंडिया अ व्हेरी पॉवरफुल कंट्री, अ सुपर पॉवर. आता खूप अनुकूल परिस्थिती आहे मित्रांनो. परत परत मला ते सांगावं लागतं, परंतु जी फॅक्ट आहे ती सांगणं गरजेचं आहे. आज अमेरिका जी सुपर पॉवर आहे, चायना जी सुपर पॉवर आहे, या दोन कंट्रीचे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. आज अमेरिकेमध्ये अफरातफरी चालू आहे, लोक कन्फ्यूज झालेले आहेत आणि दे आर रिअली म्हणजे एक डिप्रेशन सारख्या परिस्थितीत आहे. वेअर एज चायना आज असं आहे की चायना नो डाऊट खूप पॉवरफुल कंट्री आहे, परंतु जे काही जी परिस्थिती जगावर उद्भवली त्याला कुठेतरी चायना जबाबदार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे चायनावर बहिष्कार टाकण्याचं खूप मोठं, फक्त भारतात नाही सगळे जग चायनावर बहिष्कार टाकत आहे. त्यावेळी चायनावर बहिष्कार टाकला जाणार आहे. कालच परवा आपल्या 59 ऍपची बंदी झाली, अजून बऱ्याचशा काही गोष्टी होणार आहे. आणि एकीकडे राहिल्या कोणत्या कंट्रीज, युरोपियन कंट्रीज आणि मग एशियन कंट्रीज. युरोपमध्ये काय प्रॉब्लेम आहे, युरोप आता ह्या कोविडमुळे अगदी वाताहत झाली युरोपची. ते सुद्धा अशा विमनस्क अवस्थेत असलेले लोक आहेत. हे असंच नाही सांगत मी, आय हॅड मेड सम कॉन्टॅक्ट विथ माय फ्रेंड्स. इटलीशी काही लोकांशी, जर्मनीशी काही लोकांशी मी बोललो, त्याच्यानंतर मी सांगतोय तुम्हाला हे विधान. असं वेगळं डिप्रेशन सारखी अवस्था त्यांची झालेली आहे. सो फ्रेंड्स, असं परिस्थिती तिकडे आहे युरोपमध्ये. एशिया जे आपलं आहे त्याच्यामध्ये बी चायना एक सोडल्यानंतर मग बाकीच्या कंट्रीजमध्ये जे काय आहे, पण जे 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 पोटेन्शियल इंडियामध्ये ते कोणत्याच कंट्रीमध्ये नाही. कारण की आपल्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. एक आपल्याकडे मोठी लँड अवेलेबल आहे, जागा भरपूर अवेलेबल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं आहे, आपल्याकडे मॅनपॉवर भरपूर अवेलेबल आहे. 135 करोडचा देश आहे आणि ते मॅनपॉवर म्हणजे साधं सुद्धा मॅनपॉवर नाही, टॅलेंटेड मॅनपॉवर आहे, टेक्नोक्रॅट असलेले मॅनपॉवर आहे, इंग्लिश स्पीकिंग असलेलं मॅनपॉवर आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे, अनस्किल्ड सुद्धा मॅनपॉवर आहे. असे खूप आपल्या भारतामध्ये आहेत. आणि आज हे सगळे लोक काहीतरी करण्याच्या इच्छित आहे. दे आर लुकिंग फॉर सम गुड थिंग्स. ते मॅनपॉवर आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे
बाकी ज्याला पण टेक्नॉलॉजी, तर टेक्नॉलॉजी डेव्हलप करणारे आपले इंडियन्स आहेत खूप मोठे. मागच्या वर्षी जवळपास 13,000 पेटंट्स आपण रजिस्टर केले. याशिवाय बरेच लोक अजून डेव्हलप करतायत वेगवेगळ्या इन्क्युबेशन सेंटर्समध्ये, किंवा ते ऑन देअर ओन दे आर डेव्हलपिंग टेक्नॉलॉजीज. अनेक रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज आहे भारतामध्ये. 150 रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज आहे की जे टेक्नॉलॉजी डेव्हलप करायचं काम करतायत. त्याच्यामध्ये 2 ज्या प्रमुख संस्था आहेत भारत सरकारच्या, ते हे सगळं कोऑर्डिनेशन करण्याचं काम करतायत. त्या म्हणजे CSIR आणि NRDC, काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, आणि नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याशिवाय आपल्या लेट प्रेसिडेंट APJ अब्दुल कलामांनी स्थापन केलेली NIF, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन. या सगळ्या संस्था ज्या आहेत आणि ज्या आपल्याला टेक्नॉलॉजी द्यायला तयार आहेत. आणि सो मेनी फायनान्शियल स्कीम्स आर ऑल्सो बिंग लॉन्च्ड. आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत खूप काही स्कीम, विशेषतः तुम्ही पाहिला असेल MSME ला आधार देण्यासाठी अनेक स्कीम्स आल्या आहेत. 10,000 10 कोटी रुपयापर्यंतच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. आणि या सगळ्या अशा स्कीम्स की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही, अशा एवढ्या स्कीम्स आलेल्या आहेत. अगदी मुद्रापासून मग स्टार्टअप पर्यंत अनेक स्कीम्स आहेत. एकीकडे फायनान्शियल स्कीम्स आहे, दुसरीकडे आपल्याकडे रिसोर्सेस आहेत. रिसोर्सेस वाईज वी आर व्हेरी रिच. आज ऍग्रिकल्चर आहे, खूप मोठा रिसोर्स आपल्याकडे आहे. दरवर्षी एक मिनिमम आपलं जे लॉस आहे ऍग्रिकल्चर लॉस, म्हणजे जे ज्याच्या प्रक्रिया होते, असं जो ऍग्रिकल्चर प्रोड्यूस आहे, जो फेकला जातो, जो सडून जातो, त्याचं व्हॅल्यू 1 लाख करोडच्या वर आहे. आज भारतामध्ये पाहायला मित्रांनो, आपण खूप ऍग्रिकल्चर बी आपला खूप चांगला आहे. त्याचाच परिणाम असा आहे की पुढच्या 2.5 वर्ष जर काही जरी तयार नाही झालं तर आपण जगू शकू, एवढं धान्याचा कोठार आपल्याकडे आहे. मग आपण रिसोर्स वाईज कुठे कमी आहे? सगळ्या दृष्टिकोनातून रिसोर्सेस आहेत. 8,500 किलोमीटरचं सीशोर आपल्याकडे आहे. 11 महिने सूर्यदर्शन आपल्याला होतं. म्हणजे जी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी ते आपल्याकडे भरपूर आहे. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी मध्ये सोलार एनर्जी येते, दुसरी एनर्जी येते त्याला आपण म्हणतो वाइंड एनर्जी, ती बी भरपूर आहे, नाही का? पण या एनर्जीचा उपयोग परदेशी कंपन्या करतात. स्वित्झर्लंड सारखी कंपनी आपल्या वाईन मिल चालवते, आपली हवा घेते आणि आपल्याला वीज विकत देते. दिस इज अनफॉर्च्युनेट पार्ट. आणि बाकी बायोमास हा जर एक एनर्जी सोर्सचा विचार केला तर तो खूप मोठा आहे. आपल्या इथे खूप ऍग्रिकल्चर आणि बाकीच्या गोष्टीचं वेस्ट खूप आहे. समस्या आहे ती रादर आपल्याकडे, आणि ही समस्या नव्हे तर हे वरदान आहे, ही अपॉर्च्युनिटी आहे. हे सगळं काही ऍग्रिकल्चर वेस्ट किंवा जे काही तत्सम सिटीतलं वेगवेगळं वेस्ट आहे त्याच्यातून वेल तयार करता येऊ शकते, बाय वे ऑफ फर्टिलायझर्स, बाय वे ऑफ बायोफ्युएल. अनेक काही गोष्टी त्याच्यामधून तयार करता येणं शक्य आहे. सो फ्रेंड्स, दिस इज द टाइम दॅट वी शुड थिंक अबाउट इट. एकीकडे म्हणजे जे उद्योगासाठी लागतं ते सगळं जागा आहे, मॅनपॉवर आहे, रॉ मटेरियल आहे, वी हॅव गॉट, आणि मार्केट. सगळेजण म्हणतील मार्केट, अरे मार्केट तर खूप मोठं आहे. 135 कोटीचं मार्केट म्हणजे काय साधं मार्केट आहे का? दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया तयार करतो आपण, एवढं तर पॉप्युलेशन ग्रोथ आहे आपल्या. आपला जो रिच क्लास आहे त्याचं मार्केट इट इज 1/4 ऑफ US मार्केट. आपला जो मिडल क्लास आहे त्याचं मार्केट जे आहे युरोपच्या मार्केटपेक्षा मोठं आहे. 60 कोटी आपली मिडल क्लास आहे. हे सगळं जे होतं लोअर क्लास आहे तो आफ्रिकन कंट्री, 50% ऑफ द आफ्रिकन मार्केट आहे. एवढं मोठं मार्केट इंडियामध्ये आहे. तुम्ही आजचं स्टेटमेंट असलं असेल कालच की जवळपास 91,000 कोटी रुपयाचं GST भरला गेला मागच्या महिन्यात, 91,000 करोड. मे मध्ये तो GST 60,000 होता, आता तो 91,000 झाला. म्हणजे डेव्हलपमेंट आर हॅपनिंग ना, खूप चांगले डेव्हलपमेंट्स होत आहेत मित्रांनो. आपण एकीकडे मास्क इम्पोर्ट करत होतो, आता मास्क एक्सपोर्ट करायला लागलो. दररोज 4 कोटी मास्क तयार करायला इंडियामध्ये. मी ते उदाहरण सांगतो, ते आपलं ते एक राज्य आहे छत्तीसगड, तिथे मोहा फुलं जे आहेत आपल्या इथे म्हणतात त्याला, त्या मोहाची दारू बनवतात ते. पण आता त्यांनी त्या मोहाच्या दारूऐवजी त्यांनी सॅनिटायझर बनवायला सुरुवात केली.
आणि ते सॅनिटायझर्स इतके चांगले बनून राहिले की ते इव्हन एक्सपोर्ट सुद्धा होऊ राहिले. अशा खूप डेव्हलपमेंट चालू आहेत मित्रांनो, खूप डेव्हलपमेंट्स. 300 कंट्रीजनी ऑलरेडी ज्या 300 कंपन्या ज्या चायनामध्ये होत्या आणि आता इतर ठिकाणी होत्या त्या इंडियामध्ये यायला उत्सुक आहेत. त्यांनी ऑलरेडी अग्रीमेंट साईन केले आहेत. अजून 700-800 कंपनी, मोठ्या कंपनी भारतात येऊ इच्छित आहेत. तर एवढी सगळी चांगली डेव्हलपमेंट आपल्या इंडियाच्या खूप पथ्यावर आहे. खूप सगळं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळं काही गोष्टी आहेत, रॉ मटेरियल आहे, मार्केट आहे, सगळं काही आहे. फक्त लॅक ऑफ एंटरप्रेन्योरशिप इज द मेन इश्यू. भारतामध्ये सगळं आहे. भारताबद्दल तर नेहमी असं म्हटलं जातं, इंडिया इज द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड वेअर पुअर पीपल लिव्ह. भारत जगातला सर्वात श्रीमंत देश आहे जिथे गरीब लोक राहतात. का बरं गरीब राहतात? कारण की आपण कुठेतरी एंटरप्रेन्योरशिपला विसरलो आहे. जे आपल्या रक्तात आहे तिला फक्त रिज्युनेट करण्याची गरज आहे आणि जरा संधी ज्या वेगवेगळ्या निर्माण झाल्या आहे त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. आता हे संधी क्षेत्र कोणते आहेत? लेट अस कम टू द पॉइंट. व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज एरिया? त्याच्यामधला पहिला एरिया आहे ऍग्रिकल्चर. आपल्याला माहिती मित्रांनो, आपलं इंडिया इज अ ऍग्रिकल्चर इकॉनॉमी आणि शेती हा खूप दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. शेतीची ग्रोथ ही 4% वर नाही गेली अनफॉर्च्युनेटली. परंतु शेती हा आपल्या भारताचा इकॉनॉमीचा मुख्य आधार आहे, मुख्य आधार. ती जर नीट झाली तर सगळं काही नीट होऊ शकतं. आता ते दिवस आले की शेतीला परत पुनर्जीवन आलंय. शेतीचं जे आपल्या पंतप्रधानाचं स्वप्न आहे ते खरं होण्याची वेळ आली आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे. हे दुप्पट म्हणजे उत्पादन दुप्पट करून नव्हे, तर त्यांच्या मालाला भाव दुप्पट होऊ शकतो आणि नक्की होऊ शकतो. आता गरज आहे की आपण जे शेतमाल जो असाच काढून मार्केटमध्ये आणतो त्याच्याऐवजी थोडंसं पोस्ट हार्वेस्टिंग करून जर ते आणलं आणि त्याच्यावर थोडंसं काही छोटे छोटे प्रायमरी प्रोसेस जरी केल्या आणि ते जर इफ यू रिच आउट टू डायरेक्ट कस्टमर्स, फार्मर टू होम असं जर काही, फार्म टू होम असं जर काही कन्सेप्टने काम केलं, बरेच कंपन्या करू राहिले, बरेच लोक करू राहिले, पण याच्यामध्ये खूप क्रांती होऊ शकते. कारण की याला कारण काय आहे की लोकांना आता हायजेनिक गोष्टींची गरज आहे. हँड्स फ्री, जिथे हाताचा स्पर्श नसेल अशा हायजेनिक गोष्टींची गरज आहे. मग त्याच्यामुळे थोडंसं जर आपण तंत्रज्ञान वापरलं आणि थोड्याशा हे पोस्ट हार्वेस्टिंगवर काम केलं, जसं फूड फॅक्टरीमध्ये आपण एखाद्या गेलो तर तिथे आपल्याला ते ग्लोव्ज देतात, आपल्याला केसाला लावायला एक तुम्हाला हे देतात, सगळं काही पायात चप्पल वेगळे घालायला लावतात. का बरं? कारण की कुठे आपल्या याच्यातून ते काही खराब गोष्टी जायला नको, आपल्या हातातल्या बॅक्टेरिया त्याच्यात जायला नको, म्हणून ते तुम्हाला करायला लावतात. आता सेम थिंग इफ वी डेव्हलप ॲट फार्म, एव्हरी फार्म, आणि त्याच्यात आपल्या शेतकऱ्यांनी जर असं काही केलं तर मित्रांनो खूप सोन्याचे दिवस येऊ शकतात. पुण्याला ऑलरेडी हिंजवाडीमध्ये एक ज्ञानेश्वर बोडके नावाचे शेतकरी आहेत. त्यांनी 1.5 लाख शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि 400 कोटीचे फळं, भाजीपाला हा सगळा डायरेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. 400 crores टर्नओव्हर आहे त्यांची, 400 कोटीची. चेक करा, तुम्हाला नेटवर लगेच सापडेल. आज शेतीमध्ये एवढं पोटेन्शियल आहे. मला सांगायचं काय की अशा अनेक गोष्टी ऑर्गॅनिक शेती आपण करू शकतो. ऑर्गॅनिक शेतीमध्ये आमचे बीव्हीजी कंपनीचे जे आहेत, ज्यांचा आम्ही मागे सेमिनार घेतलं होतं, त्यांनी याच्यावर खूप काम करतात. कोणत्याही मार्गाने तुम्ही जेव्हा ऑर्गॅनिक शेती आणि जेव्हा तुम्ही असं हायजेनिक गोष्टी जेव्हा आणाल मार्केटमध्ये, त्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबलला डिमांड राहणार आहे. अरे इंडिया इटसेल्फ इज अ व्हेरी बिग मार्केट. आणि ऑफकोर्स मग ते उरलेल्या गोष्टी आपण एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो. एक्सपोर्टला बी खूप मोठं मार्केट आहे. आणखी शेजारचं जे मिडल ईस्ट आहे तिथे काही तयार होतच नाही ना, ते सगळं डिपेंडंट ऑन इंडिया आहे. एकटा ओमानला 50,000 टन कांदा जातो. बाकीच्या तर छोट्या कंट्रीचा विचार केला तर अशा कांदा काय, द्राक्ष काय, डाळिंब काय, अशा अनेक गोष्टीला डिमांड आहे आणि फिक्स रेटनी काम करता येऊ शकतं. दिस इज अ टाइम दॅट वी शुड कम टुगेदर अँड वर्क ऑन फिक्स रेट्स. आपल्याला एक्सपोर्टला सुद्धा खूप चांगला पैसे मिळू शकते. गरज आहे की आपण थोडंसं एकत्रित येऊन त्याला, त्या प्रॉडक्टला ब्रँडिंग करण्याची गरज आहे. हे सगळं कसं करायचं ते आम्ही याच्यामध्ये शिकवणार आहोत. तर हा एक खूप मोठा एरिया आहे मित्रांनो. याच्यामध्ये आम्ही 3-4 लोकांना याच्यामध्ये आमंत्रित केलंय. एक आमचे सायंटिस्ट आहे,
डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी, त्यांनी याच्यावर खूप काम केलंय. नॉन कन्व्हेन्शनल, त्यांच्याकडे 20 पेटंट्स आहेत. शास्त्रज्ञ ते एपीजे अब्दुल कलाम बरोबर काम केलंय त्यांनी. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी आणि त्याचा उपयोग फूड प्रोसेसिंग आणि ॲग्रोमध्ये कसं करता येईल त्याचं एक क्षेत्र ठेवलेलं आहे. आमचे कृषी विज्ञान केंद्र नाशिकचे आहेत मिस्टर हेमराज राजपूत. फूड प्रोसेसिंगचा आमचा जो एक प्रशिक्षण कार्यक्रम ते घेतात, त्याच्यावर ते फूड प्रोसेसिंग मधल्या ऑपॉर्च्युनिटीज मध्ये ते आपल्याला बोलणार आहे. CFTRI नावाची संस्था आहे, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हैसूरची संस्था आहे, ज्याचं मुंबईचं जे ब्रांच आहे त्यांचे ब्रांचचे हेड डॉक्टर आहुजा हे आपल्याशी संवाद साधणार आहे. तर असे आम्ही ऍग्रिकल्चर हा फील्ड एवढं सिरियसली घेतलं आहे, ऍग्रिकल्चर आणि फूड प्रोसेसिंग, कारण की त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. म्हणजे आउट ऑफ 8 दिवस 3 दिवस पूर्ण फोकस त्याच्यावर आम्ही ठेवला आहे. आणि त्याच्यातला चौथा अजून विषय म्हणजे ते एक्सपोर्ट कसं करता येईल ऍग्रिकल्चर प्रोडक्ट, त्याचं बी आपण एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज काय त्याच्याबद्दल बी आम्ही आमचे एक्सपोर्टचे तज्ञ मुकुंद कुलकर्णी आपल्याला गाईड करणार, ज्यांचं 45 इयर्स एक्सपिरियन्स आहे. सो मित्रांनो, हा एक खूप मोठा एरिया आम्ही कव्हर करतोय. मग दुसरा मोठा कोणता एरिया की ज्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज, तो म्हणजे हेल्थ केअर. हेल्थ केअर मध्ये आपण सध्या पाहतोय अगदी फक्त हेल्थ केअर म्हणजे फक्त मास्क आणि सॅनिटायझर नाही किंवा पीपी किट नाही, याच्या पलीकडे बी हेल्थ केअर खूप मोठा आहे. हेल्थ केअर इक्विपमेंट्स बनवायला खूप स्कोप आहे आपल्या इंडियामध्ये. आज बरेचसे इक्विपमेंट तुम्ही पहा, ते जर्मनी इटली इकडून तिकडून येतात. हे असे सगळे इक्विपमेंट छोटे मोठे अगदी जखम नीट करणारे इक्विपमेंट्स आहेत. आमचे मित्र डॉक्टर अतुल दाडे हे तुम्हाला त्याबद्दल गाईड करणार आहे. त्यांनी स्वतःनी काही मशिनरी इथे इंडियामध्ये डेव्हलप केल्या, इंडियनाइज केल्या, अमेरिकन टेक्नॉलॉजी आणली आणि त्या गोष्टी इथे बनवल्या. त्यांनी मला एक मशीनचं सांगितलं की जी जखम नीट करणारी. युजली आपली जी एखादी खूप जुनी जखम असेल तर तिला बरं व्हायला बरेच दिवस लागतात, पण त्यांच्याकडे अशी टेक्नॉलॉजी की त्या अगदी 3 दिवसात 4 दिवसात तुमची जखम नीट होऊन जाते. आणि आहे त्या टेक्नॉलॉजी कधी दे आर स्ट्रॉंग, तर आपण ते मान्य केलं पाहिजे ना. पण मग त्या टेक्नॉलॉजी आपण इथे आणू शकतो ना, आणि त्याला लोकल लेवलला आपण डेव्हलप करू शकतो ना. रिव्हर्स इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो. बऱ्याचशा गोष्टी आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहे ज्या तुम्ही अमेरिका आणि या मिडल ईस्टशी कनेक्ट करून तुम्हाला बिझनेस करता येऊ शकेल. असं खूप चांगलं ते स्वतः त्याच्यात बिझनेस करतायत. ते डॉक्टर अतुल दाडे आपल्याशी बात करणार हेल्थ केअर या सेक्टरमध्ये. खूप ऑपॉर्च्युनिटीज मित्रांनो, खूप ऑपॉर्च्युनिटीज. हेल्थ केअर इज गोइंग टू ग्रो लाईक एनिथिंग. आपण पाहिलं फार्मसी कंपन्यांचे शेअर्स कसे वाढत आहे, हेल्थ केअर कंपन्यांचे शेअर्स कसे वाढत आहे. हा खूप मोठा एरिया राहणार आहे. लोकांना आरोग्याची प्रचंड काळजी आहे आणि त्यामुळे थोडं आपण आता ते एकदा थोडं घाबरलेलो आहोत. थोडं काही खोकला जरी झाला आपल्याला वाटतं कोरोना झाला काय. मग आता हे टेस्टिंग बनवण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या इथे, अजूनही व्हेंटिलेटर जे आहे ते व्हेंटिलेटर बनवायला, अशा अनेक गोष्टी बनवायला खूप स्कोप आहे इंडियामध्ये. कारण की इंडियाची पॉप्युलेशन एवढी मोठी आहे की ते आपण पाहतो आता बऱ्याचशा ठिकाणी हॉस्पिटलला जागाच नाही आहे. त्यामुळे खूप वाढणार आहे मित्रांनो. आज ना उद्या कोरोनावर लस होईल, परंतु एकंदरीत भारताचं पॉप्युलेशनचा विचार करता आपल्याला हेल्थ केअर क्षेत्रात खूप संधी आहे काम करायला, खूप संधी. आणि त्याच तुम्हाला सगळी माहिती डॉक्टर अतुल दाडे देणार आहे. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं जे एक ज्याला आपण म्हणतो खूप स्कोप आहे ते करायला, आपल्या पंतप्रधानांनी माननीय पंतप्रधानांनी जो एक नारा दिला आहे, लोकल टू ग्लोबल, त्याचं होकल आपण बनलं पाहिजे. म्हणजे आपल्या ज्या गोष्टी त्या परदेशात ग्लोबली कसं जाऊ शकते, आणि त्या ग्लोबली नेण्याचं एक सगळ्यात मोठं माध्यम आहे, त्याला म्हणतात ई कॉमर्स. त्या ई कॉमर्स बद्दल काय संधी आहे. ई कॉमर्स असं करू शकतो, कसं करू शकतो आपण, ऑनलाईन स्टोअर कसं निर्माण करू शकतो. त्यासाठी तुम्हाला काही अशी 2 रोड कॉर्नर जागा पाहिजे असं काही जरूर नाही ना. यू हॅव टू हॅव 2 रोड कॉर्नर, एकदम मस्त सेंट्रल लोकेशनला पाहिजे जागा, असं काही आता ते गेले दिवस. व्हॉट यू नीड टू हॅव अ ऑनलाईन स्टोअर. ते आता ऑनलाईन गोष्टीला खूप डिमांड आहे. यू हॅव टू कम ऑनलाईन मित्रांनो. सगळी दुनिया ऑनलाईन आहे तर तुम्हाला ऑनलाईन यावंच लागेल. आम्ही ऑफलाईन काम करत होतो 3 महिन्यापूर्वी. 24 मार्चला वी हॅव स्टार्टेड ऑनलाईन ट्रेनिंग. आणि आज त्याच्यामुळे आज आपण सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात आमच्याकडे.
आमचे जेवढे कार्यक्रम चालू आहे, 15-16 कार्यक्रम चालू आहे, ते सगळ्या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येऊ राहिले. सो ऑनलाईन घेण्याची जाण्याचे खूप बेनिफिट्स आहे. तुमचा रिच आउट खूप खूप वाढतो. आता आम्हाला जे ऑफिस छोटं वाटत होतं ते आता मोठं वाटायला लागलं. माझं 3000 फुटाचं ऑफिस आहे, पण आता त्या 3000 फुटामध्ये माझे मी सगळं हे ऑनलाईन साठी सगळी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं. तिथे आता क्लासरूम ठीक आहे, 1-2 ठेवू, पण बाकीचं आमचं मेन असं ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचं आमचं सगळं मानस आहे. आमची जी ट्रेनिंग कंपनी होती, नाव इट हॅज बिकम IT कंपनी. मला सांगायचं काय की हे परिवर्तन आहे, ई कॉमर्स आहे. आता क्लाउड किचन नावाची कन्सेप्ट खूप पॉप्युलर होऊ राहिली. पार्सल पॉइंट्स होऊ राहिले ठिकठिकाणी. सगळ्या हॉटेलचं रूपांतर. आता हॉटेल इंडस्ट्रीला काही दिवस तरी प्रॉब्लेम आहे, 6 महिने वर्षभर. पण मग तरी लोकांना तर शेवटी असं आहे ना, लोकांना अनेक लोक असे आहे की जे बाहेरच्या फूडवर डिपेंड आहे. जे बाहेरच्या गावातून इथे येऊन जॉब करतात, दे नीड फूड ना. त्यांना असं चांगलं चांगलं जर फूड मिळालं तर हायजेनिक, कुठलाही ह्युमन टच नसलेलं असं जर फूड मिळालं तर दे वुड लाईक टू हॅव इट. ते त्यांना हवंय. आणि अशा गोष्टीचे असे पार्सल पॉइंट आणि असं जे क्लाउड किचन्स आहे ते आपल्या भारतामध्ये खूप चालणार आहे. ही कन्सेप्ट ऑलरेडी परदेशामध्ये खूप लोकप्रिय आहे, डेव्हलप कंट्री, आणि ते आपल्या इंडियामध्ये ते खूप चालेल. मग असं ऑनलाईन तुम्ही बिझनेस कसं करू शकता? ई कॉमर्स, स्वतःचं ई कॉमर्स स्टोअर्स कसं, ऑनलाईन स्टोअर कसं करू शकता ते आम्ही सांगणार आहे. याचे आमचे ॲपेटल म्हणून कंपनी आहे, मुंबईची पब्लिक लिमिटेड कंपनी, त्यांचे जे CEO आहे मिस्टर ईश्वर झा, ते येणार आहे. मित्रांनो, आज असं आहे की आम्ही म्हणजे आमच्यासाठी संधी, असे खूप मोठे मोठे लोक ज्यांच्या तारखा भेटणं अवघड असतं, जे फ्री नसतात, परंतु बिकॉज ऑफ दिस लॉकडाऊन आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतोय आणि ते येत आहेत ऑनलाईन. नाही तर आम्हाला CFTRAचं लेक्चर आयोजित करायचं म्हणजे 1-1.5 महिना आधी प्लॅन करावं लागायचं. आता त्यांना सांगितलं मी 4 दिवसापूर्वी, सर असं असं आहे, तुम्हाला यायचं आहे. ते म्हणे येस आय विल कम, नो प्रॉब्लेम. कारण की त्यांना कुठे यायचं नाही ना, त्यांना काही 4 तास 5 तास प्रवास करून नाशिकला यायचं नाहीये, कुठे हॉटेलमध्ये जायचं नाहीये. त्याला घरी बसूनच त्यांना चहा पीत पीत लेक्चर द्यायचं आहे. फक्त ऑनलाईन ती गोष्टी त्यांना करायची आहे. मला सांगायचं काय की ऑनलाईन इज गोइंग टू बी बिग थिंग. आता सध्या 6 लाख कोटीचं मार्केट आहे, ते 12 लाख कोटीचं होऊन जाईल. त्यामुळे ई कॉमर्स मध्ये आपण अर्लियर विल बी बेटर, जो लवकर एंट्री करेल तर त्या ई कॉमर्स मध्ये तुम्ही कसं काम करू शकाल तेही आम्ही शिकवणार आहोत. ईश्वर झा सर त्याच्यावर तुम्हाला गायडन्स करतील. पुढचं एक क्षेत्र आहे ज्याला आपण म्हणतो टेक्नॉलॉजी किंवा IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याचा वापर तुम्हाला सगळ्या, कोणताही, भले तुम्ही काही बिझनेस करा, तुम्हाला ITचा वापर हा अनिवार्य आहे. ITचे ऍप्लिकेशन खूप आहेत, तर ITचा आधार घेऊन तुम्हाला खूप काही करता येणं शक्य आहे, खूप काही. आज सगळं जग जे आहे ते टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. ज्या डेव्हलप कंट्री ज्या झाल्या इट इज बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजीज, आणि मुख्यतः त्या टेक्नॉलॉजी IT बेस्ड आहे. तर नाउ इज द टाइम दॅट वी शुड थिंक अबाउट इट अँड वी शुड वर्क ऑन इट. त्याच्यावर आता काम करण्याची गरज आहे मित्रांनो. मग ते IT रिलेटेड काय, आता आमच्या नाशिकचेच आपले जे मोठे उद्योजक आहेत, आपल्या भारतातली सगळ्यात मोठी क्लाउड कंपनी, क्लाउड होस्टिंग कंपनी जी आहे ती ESDS सॉफ्टवेअर सोल्युशन्स, मिस्टर पियुष सोमानी, एक उद्या सुद्धा त्यांची एक उद्योजकीय प्रवास त्यांचा जो आहे ते आपल्याला माहिती मिळेल. पुढच्या शनिवारी ते अजून ऑपॉर्च्युनिटीज बद्दल गाईड करणार आहे. हे पियुष सोमानींना भेटणं सुद्धा खूप अवघड आहे, बट नाव बिकॉज ऑफ दिस वी कॅन कॉन्टॅक्ट हिम, आणि ते खूप चांगलं, ते नाव ही इज कमिंग विथ अस. सो फ्रेंड्स, मला सांगायचं काय की हे सगळे, मग ई कॉमर्स सारखा बिझनेस आहे, IT आहे. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला अजून एक महत्वाचा विषयावर आम्ही या आठवड्यात गाईड करणार आहोत, तो म्हणजे ऑनलाईन बिझनेस लाईक शेअर मार्केट, स्टॉक ट्रेडिंग, शेअर ट्रेडिंग, शेअर, कमॉडिटी, करन्सी, ETF, या सगळ्यांचं तुम्ही ट्रेडिंग कसं करायचं. आणि हे जे आहे ना, हे जे बिझनेस आहे हे लॉकडाऊन फ्री आहे. हे लॉकडाऊन असो नसो त्याच्याने त्याचा काही फरक नाही पडणार. मग त्या क्षेत्रात तुम्हाला काय करता येणं शक्य आहे, कशा पद्धतीने, मग तिथे कसं, तेजी असो मंदी असो, प्रत्येक वेळेला तुम्हाला काम करण्याची संधी आहे. कारण की त्याचे टूल्स आहेत वेगवेगळे. बरेच जणांना टूलच माहिती नाही. हेजिंग सारखं टूल आहे ज्याच्यामध्ये इट इज लाईक इन्शुरन्स. देर आर सो मेनी टूल्स अवेलेबल.
नाही का. मग अगदी स्टॉप लॉस सारखं टूल आहे, हेजिंग सारखं टूल आहे, आर्बिट्राज सारखं टूल आहे. हे सगळे टूल्स जर नीट कळाले आपल्याला तर आपण खूप त्याच्यात चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. सो फ्रेंड्स, त्या सगळ्या टूल्सची माहिती आम्ही त्याच्यामध्ये देणार आहोत आणि तुम्ही कसं काम करू शकाल, काय संधी त्याच्यापेक्षा कसं काम करता येईल, काय काय डायरेक्ट प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तर असं सगळं आम्ही एकंदरीत त्याचं एक शेड्यूल बनवलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी ज्याला म्हणतो ऍग्रिकल्चर पासून हायटेक IT पर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत. रिव्हर्स इंजिनिअरिंग हा एक विषय आहे की ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला गाईड करणार आहोत. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही कसं रिव्हर्स इंजिनिअरिंग करू शकता. म्हणजे ज्या गोष्टी आज चायनामध्ये, अमेरिकेमध्ये किंवा जपानमध्ये आहेत, त्या मशिनरी, त्या गोष्टी त्या आपण इथे त्याचं कसं वर्कआउट करू शकतो, त्याच्याही काही गोष्टी तुम्हाला शिकवणार आहोत. मला सांगायचं काय मित्रांनो, असं हे सगळं जे गोष्ट आहे ते आम्ही तुम्हाला ह्या ऑपॉर्च्युनिटी वीक मध्ये घेऊन जाणार आहोत. त्याच्यामध्ये एक संधी विश्व तुम्हाला दिसेल. ज्यांना आज प्रॉब्लेम आहे की मी काय करू, त्यापेक्षा त्यांना तो प्रॉब्लेम राहील उद्या मी काय काय करू. अशा तऱ्हेने सगळी त्याची रचना केली आहे. आता त्याचं अगदी शेड्यूल कसं राहील ते मी सांगतो जरा. आय एम गोइंग टू टेल यू द शेड्यूल ऑफ इट. ते शेड्यूल असं आहे, आम्ही पहिला जो दिवस आहे म्हणजे सोमवारपासून 6 जुलै हा आमचा पहिला दिवस आहे. 6 जुलैला आपल्याकडे गायडन्स करायला येणार आहे डॉक्टर आहुजा, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, जे मुंबई सेंटरचे इन्चार्ज आहे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, CFTRI कडे दे हॅव गॉट मोर दॅन 400 टेक्नॉलॉजीज विथ देम फूड प्रोसेसिंग मधल्या. त्याच्यातल्या काही टेक्नॉलॉजी फ्रीली अवेलेबल आहे आणि काही टेक्नॉलॉजीना थोडीफार रॉयल्टी द्यायची आहे. त्या टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत, त्या सगळ्या टेक्नॉलॉजीची माहिती ते देणार आहे. ओके, he will be giving you guidance about all the technologies that are available and how you त्याचे इकॉनॉमिक्स बी सांगणार आहे, कसं तुम्ही त्याच्यात पैसे कमवू शकाल ते सांगणार आहे. सो दॅट विल बी द फर्स्ट डे. द सेकंड डे विल बी ई-कॉमर्स. आमचे मिस्टर ईश्वर झा हे सर तुम्हाला, जे ॲपिटल्स कंपनी आहे, ॲपिटल्स लिमिटेड, ही वॉज द यंगेस्ट CEO ऑफ झी टेलिव्हिजन आणि खूप अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व आहे. खूप त्यांनी ई-कॉमर्स मध्ये काम केलं आहे. तर ते तुम्हाला गाईड करणार आहे, हाऊ यू कॅन स्टार्टअप युअर ई-कॉमर्स बिझनेस, हाऊ यू कॅन स्टार्टअप युअर ऑनलाईन स्टोअर, आणि त्याचे गणित काय असतात, त्याचे फायनान्शियल कसे असतात, ते कसं केलं पाहिजे, त्याबद्दल तुम्हाला ते गाईड करतील. व्हेरी वंडरफुल पर्सनॅलिटी. यू विल डेफिनेटली एन्जॉय हिज सेशन. मग तुम्हाला गाईड करणार आहेत, तुम्हाला एक ऑनलाईन शेअर मार्केट ज्याला आपण म्हणतो, स्टॉक ट्रेडिंग, तर याची तुम्हाला गायडन्स तुम्हाला करणारे आमचे किरण चांडक, ज्यांचे 15 वर्ष हे फक्त याच्यातच गेलेले आहे. ही विल गाइड यू हाऊ यू कॅन स्टार्ट अप युअर करियर इन शेअर मार्केट. एंटरप्रेन्योर करियर, नॉट, मी ते करिअरची बात नाही करत. सगळ्यांना माहिती असेल माझ्याबद्दल, तर मी फक्त बिझनेसची बात करतो. आय टॉक अबाउट बिझनेस बिकॉज आय नो इट, आय मीन इट. सो फ्रेंड्स, तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला किरण चांडक सर सांगतील काय काय त्याच्यामध्ये संधी आहेत, कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता, ऑनलाईन बिझनेस तुम्ही कसं करू शकता, ऑनलाईन शेअर ट्रेडिंग कसं करू शकता. आपल्याकडे फक्त एक अँड्रॉइड फोनची गरज आहे, ते सगळ्यांकडे आहे. तुम्ही आता ऑनलाईनच मला भेटतायत. बस त्याच्यामध्ये ते फक्त शेअर मार्केटचं सॉफ्टवेअर लोड करून टाकायचं आणि बस तुम्ही करायचं सुरू. मग तुम्ही कुठे जरी असला, शेतावर असाल तरी सुद्धा तुम्ही ट्रेड करता येईल, कामावर असला तरी ट्रेड करता येईल, दुकानावर असलं तरी करता येईल, किचन सांभाळताना सुद्धा ट्रेड करता येईल, कॉलेज करताना सुद्धा ट्रेड करता येईल. इतकं ते कन्व्हिनियंट आहे. तर त्याची तुम्हाला माहिती किरण सर देणार आहे. पुढे मग तुम्हाला शेती हा विषय जो आहे आणि त्याच्यामध्ये कशी व्हॅल्यू ऍडिशन करता येईल, डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी जे आहेत, जे मी सांगितलं आपल्याला, इज अ व्हेरी बिग सायंटिस्ट हु वर्कड विथ डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तर ते आपल्याला गाईड करणार आहे. डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी खूप रिस्पेक्टेबल नेम आहे. 20 पेटेंट्स आर ऑन हिज नेम. 20 पेटेंट्स आहे मित्रांनो.
आणि मोर दॅन म्हणजे त्यांचे रिसर्च पेपर एवढे की त्याची लिस्ट करता येणार नाही, एवढे रिसर्च पेपर आहे. त्यांनी काय काय विषयात काम केलं राव, म्हणजे इज रिअली वंडरफुल पर्सन वी आर हॅव्हिंग विथ अस. आज त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकलची जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे ती टेक्नॉलॉजी त्यांनी थायलंडला एका कंपनीला विकली. इलेक्ट्रिक एनर्जीवर त्यांनी खूप काम केलं आहे. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, सोलार, भारतातलं नव्हे जगातलं पहिलं सोलारवर चालणारं एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर त्यांनी तयार केलं. वंडरफुल मॅन ही इज, मॅन ऑफ फुल ऑफ आयडियाज. यांनी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर प्रचंड काम केलं मित्रांनो. आणि तेच ओमप्रकाश कुलकर्णी तुम्हाला त्या सगळ्या एनर्जीचा वापर करून तुम्ही शेतीमध्ये व्हॅल्यू ॲडिशन कशी करू शकता ते सांगणार आहे. अगदी खूप छोट्या छोट्या गोष्टी, सोलार ड्रायर सारख्या गोष्टी आहेत, खूप काही गोष्टी आहेत दॅट कॅन बी डन. आणि यू कॅन रिअली डू ॲग्रिकल्चर. सोलार पंप त्याची गरज आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. सोलार म्हटलं की काय अनलिमिटेड सोर्स आहे. आणि त्याचे एनर्जी म्हटलं की त्याचे अनलिमिटेड ऍप्लिकेशन्स आहेत. जे काम विजेने होऊ शकतात ते सगळे काम सोलार एनर्जीने होणार आहे. आणखी ते बी वीजच निर्माण करणार आहे. सोलार आहे, वाइंड एनर्जी आहे, बायोमास आहे. तर याच्यावर तुम्हाला आमचे कुलकर्णी सर गाईड करतील. नेक्स्ट त्याच्यानंतर मग ऍग्रिकल्चर मधून ते प्रोड्यूस निघाल्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग कशी करायची. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे नाशिक मधलं, त्यांचं नाव आहे हेमराज राजपूत. तर ही इज गोइंग टू गाईड यू अपॉन की हाऊ यू कॅन डू व्हेरियस बिझनेस इन फूड प्रोसेसिंग. छोट्या छोट्या प्रायमरी प्रोसेस पासून अगदी टर्शरी प्रोसेस पर्यंत कसं जात आहे. मग अगदी भाजीपाला स्वच्छ करून ग्रेडिंग करून पॅक करणं, कट करणं यापासून मग धान्य स्वच्छ करून पॅक करणं, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीपासून मग अगदी हायटेक ओलिओ रेझिन, द्रवरूप मसाले आपण कसे करू शकतो, अशापर्यंत अनेक टेक्नॉलॉजीज बद्दल ते माहिती देतात. आणि ते त्याच्यातले खूप तज्ज्ञ आहेत. अगदी इस्रायल आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन सरांनी त्याची खूप माहिती संकलित केली. नुसतं केली नाही तर त्याच्यावर काम बी करतायत. ऍग्रिकल्चर जे आमचं कृषी विज्ञान केंद्र आहे, त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये फूड प्रोसेसिंगची चांगली लॅबोरेटरी त्यांनी एस्टॅब्लिश केलेली आहे. सो फ्रेंड्स, ही इज अ टेक्नॉलॉजिस्ट आणि ते तुम्हाला आपल्याला गाईड करणार आहे फूड प्रोसेसिंग मध्ये करता येईल काय. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो म्हणजे हेल्थ केअर. हेल्थ केअर त्याच्या पुढच्या दिवशी हेल्थ केअरवर मी तुम्हाला सांगितलं की आमचे अतुल दाडे म्हणून आहे पुण्याचे. त्यांनी गेल्या 30-35 वर्षात ही हॅज डन व्हेरी बिग वर्क इन हेल्थ केअर सेक्टर. स्वतः डॉक्टरही असल्यामुळे आणि मुख्यतः प्रशिक्षण आणि या सगळ्या सल्ला या गोष्टीची त्यांना आवड असल्यामुळे अमेरिका आणि अनेक कंट्रींशी जोडून त्यांनी खूप काही गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत. सो फ्रेंड्स, ही इज गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज आणि डायरेक्ट बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला देणार आहे. काही टेक्नॉलॉजी, चला ही टेक्नॉलॉजी घ्या, याचे तुम्हाला कसं बिझनेस करता येईल ते सांगतील डायरेक्ट तुम्हाला. चला हा बिझनेस सुरू करा, तुम्हाला एवढं पैसे लागतील, याच्याने एवढं तुम्हाला उत्पन्न येईल. डायरेक्ट असे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज यू विल थ्रो लाईट्स ऑन इट. इट विल बी व्हेरी ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ, टू लिसनिंग. मित्रांनो, आणि एक अजून वैशिष्ट्य सांगतो, हे सगळे जे येणारे लोक, हे सगळे लोक तुम्हाला नंतर सुद्धा अवेलेबल राहणार आहे. पण त्यांची तुमची आधी ओळख होणं गरजेचं आहे, भेटणं गरजेचं आहे. नाही तर आपल्याकडे लोक लगे आता हा अतुल दाडे पुण्याला की त्याचा नंबर काढतील आणि त्यांना भेटतील, सर असं असं आहे, मला हे करायचंय. हे थोडेस जरा गोष्टी आहे त्याच्या. मी तर तुम्हाला सगळे नाव काय त्यांचे नंबर बी देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करायला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तेवढे मोठे विचाराचे आहोत. पण माझं काय म्हणणं, जरा नीट समजून घ्या, ऐकून घ्या, समजून घ्या त्यांचं काय आहे. आणि देन त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला काहीतरी आउटपुट येईल तुमच्या बोलण्यात, याच्यातून डिस्कशन मधून. मला सांगायचं काय मित्रांनो, त्याच दिवशी शनिवारी संध्याकाळी, हे सकाळी चालणारे सगळे सेशन, आणि संध्याकाळी त्याच दिवशी मी पियुष सोमानी हे तुम्हाला काही ऑपॉर्च्युनिटी सांगणार आहे. IT, application of information technology in various ways. Yes, that is going to be the thing on Saturday evening. And then on Sunday, म्हणजे that will be the last day of the session, ते म्हणजे एक्सपोर्ट वर राहणार आहे. एक्सपोर्ट मध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, असं पूर्ण आठवडा
म्हणजे 9 सेशन जवळपास आमचे होणार आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 9 सेशनमध्ये यू विल बी फ्लडेड विथ ऑपॉर्च्युनिटीज. तुमच्याकडे एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज होतील की तुम्हाला सर काय काय करू. आणि हा आमचा ऑपॉर्च्युनिटी वीकमध्ये सगळं इनपुट आम्ही देणार आहोत. आणि या सगळ्या इनपुटची कॉस्ट फक्त 1500 रुपये आहे, जस्ट 1500 रुपीज. आम्ही माहिती आम्हाला की लॉकडाऊन मध्ये सध्या परिस्थिती काय आहे, आम्ही त्या परिस्थितीतून जातोय ना. आम्हाला माहिती सगळ्यांचे उत्पन्न कमी झालेलं आहे. आमच्या या अदरवाईज या नुसत्या याची कोर्सची फी आमची 9,000 रुपये राहिली असते. आम्ही पूर्ण एडीपी घेतो 12,000, त्याची फी आम्ही आता अवघ्या 5-6 हजारात घेतोय. मला सांगत काय, हे सगळे कॉस्ट आम्ही ऑलमोस्ट निम्मे किंवा त्याच्याहून कमी केलेले आहे. तर तुम्हाला फक्त 1500 रुपयात ही एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे टू मीट ऑल दिस, ज्याला आपण म्हणतो लिजेंड्स, या क्षेत्रातले जे एकदम एक्सपर्ट्स लोक आहेत, तज्ञ लोक आहेत, त्या लोकांना सगळ्यांना भेटण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळालेली आहे. तर त्या सगळ्यांचा फायदा घ्या. हा आत्ताचा आपला वेबिनार संपल्यानंतर, म्हणजे आता आपण प्रश्नोत्तर घेऊ, या संपल्यानंतर मग तुम्हाला पूर्ण लिंक मिळेल, तुम्हाला ह्या कोर्सचे सगळे डिटेल्स मिळतील, आणि देन तुम्ही त्याची रजिस्ट्रेशनची लिंक मिळेल. ती लिंक रजिस्टर करा आणि सोमवार सकाळपासूनच कार्यक्रम आहे. म्हणजे तुम्हाला उद्या परवामध्ये रजिस्ट्रेशन करायचं ऑनलाईन. आमचे कॉन्टॅक्ट नंबर भी भेटतील, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि यू कॅन जस्ट जॉईन. So friends, this is what about the opportunity, all about the opportunity week that is going to happen from Monday itself. 6 तारखेपासून 13 तारखेपर्यंत हा सगळा ऑपॉर्च्युनिटी वीक आहे. तर त्याचा तुम्ही जरूर फायदा घ्या 6 तारीख ते 12 तारीखपर्यंत. तर यू जस्ट टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस वंडरफुल थिंग्स दॅट वी हॅव ऑर्गनाइज्ड एस्पेशली फॉर यू मंडे टू संडे. सो डेफिनेटली आय थिंक इट विल, तुमच्या नॉलेजमध्ये प्रचंड वाढ याच्याने होईल, याच्यात काही शंकाच नाही. सो विथ दॅट मी माझं जे तुम्हाला सांगायचं होतं ते इथे थांबतो आहे, आणि आता मी आमंत्रित करतो तुमच्या प्रश्नांसाठी. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स यू प्लीज आस्क मी. आय एम देअर टू हेल्प यू आउट अँड गोइंग टू आन्सर युअर ऑल द क्वेरीज, व्हॉट एव्हर द क्वेश्चन्स वी आर हॅव्हिंग, ते नक्की आम्ही माहिती देऊ शकतो. प्लीज. धन्यवाद चाणक सर. फर्स्ट क्वेश्चन असं आहे की मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन इंजिनियर साठी काही प्रोजेक्ट आयडियाज किंवा बिझनेस स्टार्टअप रिलेटेड? बेसिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा जे आपण प्रोडक्शन इंजिनिअरिंग ज्याला म्हणतो, इट इज अ बेस ऑफ ऑल थिंग ना. उद्या फूड प्रोसेसिंग जरी म्हटलं तर त्या मशिनरी तुम्हाला डेव्हलप करायच्या. आज तर मित्रांनो मेकॅनिकल इंजिनियर्स विल हॅव अ व्हेरी व्हेरी गुड टाइम. कारण की ह्या ज्या सगळ्या रिव्हर्स इंजिन, आता तुम्ही उद्या मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये काही टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची, एखादी तुम्ही मशीन डेव्हलप करू राहिले, कोण लागणार आहे तिथे? मेकॅनिकल इंजिनियर्स. आज चायनासाठी तुम्हाला एक मोठी ऑपॉर्च्युनिटी सांगतो. खूप काही गोष्टी आहेत चायना मधून, ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करायला, त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही काम करू शकता. आणि इंडिया अनेक गोष्टींचं रिएक्सपोर्ट सेंटर होऊ राहिलं, ते तुमच्या जस्ट माहितीसाठी सांगतो. विशेषतः ऑटोमोबाईलचं रिएक्सपोर्ट होऊ राहिलं. म्हणजे काय, सेमी फिनिश्ड अवस्थेतून ह्या गोष्टी भारतामध्ये येऊ राहिल्या. मग ते अगदी जर्मनी मधल्या कंपनीमधल्या असेल किंवा अजून कुठल्या अमेरिकन कंपनीतल्या असेल, त्या कंपनी सेमी फिनिश्ड अवस्थेत तिथे येतात. कारण की प्रिसिजन काम करायला रोबो नाही करू शकत. काही गोष्टी, ज्या गोष्टी रोबो नाही करू शकत, नॅचरल तिथे टेक्निकल मॅनपॉवरने करावं लागतं ते. आणि त्यांच्याकडे जो टेक्निकल मॅनपॉवर इज व्हेरी कॉस्टली. त्याला $1,000 पर डे द्यावं लागतं. दॅट मीन्स $75,000 डे. आपल्या इथे $1,000 डे ने ते येऊ शकतात. दॅट मीन्स $30,000 अ मंथ. कुठे 75,000 रुपये एका दिवसाचे, आणि कुठे 30,000 रुपये एका महिन्याचे, एका दिवसाचे, आणि कुठे 30,000 रुपये एका महिन्याचे. त्यामुळे ह्या सगळ्या कंपनी, तुम्ही चाकणला गेला, चेन्नईला गेला, विल फाइंड ऑल दिस कंपनीज, आपल्या ज्या इंडियन कंपनी त्या एंगेज आहे या असं सगळं रिएक्सपोर्ट करण्यासाठी. तर मित्रांनो खूप अशा काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला काम करायला. मेकॅनिक इंजिनियर जे आहे ना, प्रोडक्शन इंजिनियर, यू आर द बेस ऑफ ऑल द टेक्नॉलॉजी. सगळ्या फील्डमध्ये, फूड प्रोसेसिंग म्हटलं, काही ऍग्रिकल्चर, आता ऍग्रिकल्चरमध्ये मित्रांनो खूप काही इक्विपमेंट्स बनवायची गरज आहे. तुम्ही ते ज्ञानेश्वर बोडकेंचा ऐका, त्यांचा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्यांनी अनेक टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या छोट्या की ज्या शेती पोस्ट हार्वेस्टिंग मध्ये काम येईल. मित्रांनो तुम्ही हा विचार करा ना, आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय फक्त टूल रूम आणि फॅब्रिकेशन शॉप नाही आहे ना, त्याच्या पलीकडे बी आहे. थिंक अबाउट दॅट.
खूप खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. तुम्ही स्वतःला असं याच्यात समजू नका की मला एवढंच आहे, एवढंच करतोय. नाही, द थिंग्स आर मच बियॉन्ड. तो यू कॅन डेफिनेटली वर्क. आणि त्याच्या प्रत्येक तुम्हाला तर असं आहे की एव्हरी सेशन मध्ये तुम्हाला आयडियाज मिळणार आहे. एव्हरी सेशन, एवढे जे 9 दिवस चालणार त्याच्यामध्ये सगळ्या दिवशी तुम्हाला आयडियाज मिळणार आहे. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर आता खूपच चांगली गोष्ट. नेक्स्ट क्वेश्चन. सर एक क्वेश्चन असा आहे, पुढचा प्रश्न असा आहे की आपण याच्यामध्ये सगळ्या अपॉर्च्युनिटीज कव्हर करतोय, पण बेसिकली उद्योग कसा निवडायचा किंवा त्याचं रॉ मटेरियल कुठे शोधायचं, त्याचं ट्रेडिंग मार्केट कसं शोधायचं आणि ऑनलाईन मार्केटिंग कसं करायचं, याच्याबद्दल कुठे मार्गदर्शन मिळेल किंवा कसं करायचं? याच्यामध्ये काही गोष्टी तर ह्या सेशन तुम्हाला मिळणार. जेव्हा ते एक एक प्रोजेक्ट सांगतील तर त्याच्यामध्ये त्याचं रॉ मटेरियल काय लागतं, त्याला सोर्सिंग कुठून होऊ शकतं, त्याची मशिनरी टेक्नॉलॉजी कुठे आहे, ते सगळं सांगितलं जाईलच. पण अर्थात त्याचा मार्केट सर्वे कसा करायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, हे एक वेगळं सेशन आहे. याच्या पुढच्या आठवड्यात ते होणार आहे. 13 तारखेपासून तो एक पूर्ण आठवडा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट सिलेक्शन कसं करायचं ते आम्ही सांगणार आहोत. हाऊ टू अराइव्ह ॲट अ डिसिजन. मग त्यासाठी मार्केट सर्वे करायचं म्हणजे तुम्हाला अगदी रॉ मटेरियलचा सर्वे करावा लागेल, तुम्हाला मशिनरी सप्लायरचा सर्वे करावा लागेल, मग तुम्हाला आपल्या कॉम्पिटिटरचा सर्वे करावा लागेल, तुम्हाला आपल्या डिस्ट्रीब्युटरचा सर्वे करावा लागेल, तुम्हाला आपल्या एंड युजरचा सर्वे करावा लागेल. हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ते पुढच्या आठवड्याची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला मग अगदी मग त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, मग त्यासाठी काय काय बघायला पाहिजे. कारण की शेवटी तुम्ही नुसतं मला बनवता एवढं आलं म्हणजे तुमचं सगळं काय झालं असं नाही. ते विकलं बी पाहिजे, त्याच्यातून प्रॉफिट बी मिळालं पाहिजे आणि ते इम्प्लिमेंट बी करता आलं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला मग पुढचा आठवडा जो आहे ना, त्याच्या पुढचा आठवडा 13 पासून जो सुरू होतोय, तर त्याच्यामध्ये आमचे अगदी डॉक्टर राजकुमार फताटे हैदराबादहून येणार आहे, म्हणजे ऑनलाईन येणार आहे आणि जे तुम्हाला 3 दिवस गाईड करणार आहे. त्याच्यानंतर मी स्वतः आहे, अनेक आमचे एक्सपर्ट्स आहे की जे तुम्हाला त्या पुढच्या आठवड्यात हा सगळा तो पुढच्या आठवड्यात तुम्हाला त्याच्यात करता येईल. या आठवड्यात मात्र फक्त संधीबद्दलच गायडन्स आहे, पण पुढच्या आठवड्यात डेफिनेटली यू कॅन जॉईन नेक्स्ट वीक. सर आपण हेल्थकेअर मधल्या काही अपॉर्च्युनिटी सांगितल्या, तर त्याच्या काही एक्सपोर्ट ओरिएंटेड काय काय आहे, म्हणजे एक्सपोर्ट खूप खूप काही गोष्टी आहेत. अमेरिकन टेक्नॉलॉजी घ्यायची, भारतात बनवायची आणि त्या सगळ्या मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये, फार ईस्ट कंट्रीजमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. आमचे अतुल दाडे सध्या तेच करतायत. ते तर मला म्हटले, सुनील माझी मेरी पाचो इंगलिया घी में. मी जेव्हा एक 4 दिवसापूर्वी त्यांना फोन केला होता तर ते म्हणे सुनील पाचो उंगलिया घी में म्हणे. सुनील फक्त मी 1.5-2 तासच तुझ्याशी बात करू शकतो, माझ्याकडे खूप काम आहे, फक्त तू माझा एवढा जुना मित्र आहे म्हणून मी तुझ्याशी बात करू शकतो. ते IT रिलेटेड सगळ्या सर्व्हिसेस देऊ राहिले त्यांना, हेल्थ केअर रिलेटेड, ज्याच्यामध्ये ITच आहे. त्यांनी स्वतःचं एक मस्त कॉल सेंटर सारखं केलेलं आहे आणि खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास आज त्यांच्याकडे 70-80 लोक त्यांच्याकडे काम करतायत आणि ही वॉन्ट टू त्यांना त्याच्यात सब कॉन्ट्रॅक्टिंग करायची आहे खूप काही गोष्टी. तर हे सगळं ते शेवटी ते एक एक्सपोर्टच आहे. इट इज सर्व्हिस एक्सपोर्ट रिलेटेड टू हेल्थ केअर. सो मेनी, मग ते प्रोडक्शन असं सगळं, म्हणजे काही गोष्टी तुम्ही करा ना, इंडियामध्ये तयार करा ते आणि करा, भारताबाहेर एक्सपोर्ट करा. कारण की अजून बऱ्याच कंट्रीज असे जिथे काहीच नाही हो. त्यामुळे आपल्याला खूप काही करण्याची स्कोप आहे हेल्थ केअर सेक्टरमध्ये सुद्धा. तर डेफिनेटली यू कॅन जस्ट डू दॅट. ते आपले अतुल दाडे सांगतील तुम्हाला. अजून काही प्रश्न? सर बेसिकली सध्या फूड प्रोसेसिंग मध्ये खूप डिमांड आहे, बट एक लो बजेट किंवा घरून तुम्ही कसं काय काय करू शकतात फूड प्रोसेसिंग, त्याच्याबद्दल मार्गदर्शन. खूप काही आहे. अगदी लो फूड प्रोसेसिंग मुळात एक असा बिझनेस आहे की जो होम स्केल पासून मोठ्या इंडस्ट्री स्केल पर्यंत तुम्हाला करता येईल. माझ्याच काही पार्टिसिपंटचे असे युनिट आहे की जे अगदी घरात त्यांनी अगदी 4,000 सुरू केलेला बिझनेस आहे 4,000 मध्ये. आणि माझे असे पार्टिसिपंट की ज्यांनी 100 कोटीच्या तर मशिनरी लावल्या आणि 200-250 कोटीचा 300 कोटीचा टर्नओव्हर करतात. आमचे शशिकांत धात्रक, वेदांत ॲग्रो, वेदांत नाही, वेदांत आमच्या त्या शेळके मॅडमचं, यांचं वरुण ॲग्रो. त्यांच्या आमच्या युट्यूब चॅनलवर जा, तुम्हाला या सगळ्यांच्या मुलाखती भेटतील. सगळ्यांना विनंती करतो की अशा सगळ्या उद्योजकांना भेटायची संधी आणि अगदी घरापासून सुरू करायचं येतं. तर आमचा एक अनारसे नावाचा आमचा एक विद्यार्थी, त्यांनी 4,000 चटणी शेंगदाण्याचं कूट बनवायचा बिझनेस सुरू केला.
एक मोठी ऑपॉर्च्युनिटी त्याला भेटली. तो खारे शेंगदाणे करून विकत होता. त्यांनी शेंगदाण्याचं कूट करून विकायला लागला. त्याला खूप रिस्पॉन्स आला. खलबत्ता कूट. तो म्हणजे शेंगदाणा कूट नाही तर तो खलबत्ता कूट बनवतो. खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. डुइंग वंडरफुल थिंग. मला सांगायचं काय मित्रांनो, अशा अनेक अपॉर्च्युनिटीज आहेत की ज्या अगदी, आणि आता व्हेजिटेबल ज्याला पण नुसतं तुम्ही क्लिनिंग करून, ग्रेडिंग करून, पॅकिंग करून जर विकलं तर त्याला खूप स्कोप आहे. सो देर आर प्लेंटी ऑफ अपॉर्च्युनिटीज ज्या अतिशय छोट्या लेवलला, अतिशय छोट्या स्केलला तुम्ही सुरू करू शकता. फक्त हायजीन, फूड प्रोसेसिंग मध्ये एक गोष्ट मात्र यापुढे तुम्हाला पाळावी लागेल, ती म्हणजे तुम्हाला हायजीन हे मेंटेन करावं लागेल आणि तुम्हाला ते इन्शुअर करावं लागेल. माझी एक पार्टिसिपंट आहे, माधवी बागुल म्हणून, त्यांचा मी एका इंटरव्ह्यू आम्ही घेतला होता. त्या लेडीने घरात बसून सगळं हायजिनिक, आता तिने काय केलंय, मी त्यांना म्हटलं मॅडम तुम्ही काही करा पण हे सगळं पाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सगळं काही पाळा, पूर्ण हायजीन ठेवा. लोकांना रोगी नाही करायचं, आपल्याला लोकांना निरोगी करायचं आहे. त्यांना मी सांगितलं मित्रांनो, त्यांच्या प्रोडक्टला एवढी डिमांड आहे की काय सांगा तुम्हाला. त्यांनी अगदी या थंडीत लाडू विकले, कुठे काय आता काय काय कुरड्या काय आणि हे काय पापड काय, सो मेनी थिंग्स, आणि सगळं हायजिनिक, चांगलं पॅकिंग हे करतायत. त्या घरातून सुरू केला, 100 रुपयात बिझनेस सुरू केला, 100 रुपीज. हा त्यांचा महिन्याचा टर्नओव्हर निदान 40-50 हजारच्या वर आहे, आणि त्याच्यात त्यांना अगदी 15-20 हजार रुपये महिना सुटू राहिला. ते अकाउंटंट म्हणून काम करत होत्या. शी वॉज अकाउंटंट. ते 10-12 हजार रुपये पगार मिळत होता, त्यांना 20 हजार रुपये स्वतः कमवून राहिला. सगळं घरात आहे, घरातूनच केलंय त्यांनी, करतायत, काही प्रॉब्लेम नाही. फूड प्रोसेसिंग हा एक असा विषय की जिथं अगदी होम स्केल टू लार्ज स्केल पर्यंत तुम्हाला करता येईल. तोच वस्तू डेफिनेटली यू कॅन डू इट, नो इश्यू. अजून काही प्रश्न आहेत? येस, आता काही कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहे, तर मी फक्त ते क्विकली कव्हर करतो. तर तुम्हाला आता जी चॅटबॉक्स वरती लिंक टाकली गेली आहे, त्याच्यावरून तुम्ही या लँडिंग पेजवर येणार, उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवर, जिकडे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. सोमवारी हा कोर्स सुरू होतोय आणि याची वेळ आहे 8 ते 9:30 वाजता. आणि हा प्रत्येक सेशन, आमचे हे कोर्सची लिमिट आहे 30 स्टुडंट पर्यंतच आम्ही मर्यादित ठेवतो, आणि प्रत्येक सेशन हा आमचा रेकॉर्ड होतो. आणि याच्यामध्ये प्रत्येक सेशन मध्ये लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो, आणि अनलिमिटेड फ्री ऍक्सेस भेटतो तुम्हाला आमचे जेवढे पण वेबिनार होतात त्याच्यात, आणि कोर्स झाल्यानंतर पण तुम्हाला सपोर्ट भेटतो. आणि प्रत्येक सेशन रेकॉर्ड झाल्यामुळे जरी इन केस तुम्हाला एका दिवशी यायला नाही जमलं, तर तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग ईमेलवर भेटू शकते. तर तुमचा कुठलाही पार्ट तसं प्रॅक्टिकली मिस होत नाही, आणि या सेशनची रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तुम्हाला 1 महिन्यावर असतो. तर हे तुमचे सगळे स्पीकर्स आहे, आणि इकडे तुम्ही अजून या पेज वरती येऊन तुम्हाला डिटेल भेटू शकतात, आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. 1500 रुपयाची फी आहे, आणि चॅटबॉक्स वर जी टाकली त्याच्यामधून तुम्ही त्या लिंकवर ऍक्सेस करू शकता. थोड्याच वेळात आजचा वेबिनार आमच्या युट्यूब चॅनल वरती पण येणार आहे, तर तुम्ही तिकडे तो पुन्हा बघू शकता, आणि तुम्हाला SMS वरती कोर्सची लिंक वगैरे पण मिळेल. सर, पुढचा क्वेश्चन असं आहे की नूडल मार्केटमध्ये काय डिमांड आहे, आणि त्याचं मार्केट रिसर्च कसं करावा? नूडलला कसं आहे की नूडल डिमांड राहणार आहे, काय वादच नाही. कसं आहे, जरी चायनीज गोष्टीवर आपण जरी आता हे राहिलं, पण आता त्याला इंडियन नूडल म्हणजे आपल्या इंडियन शेवया असं वेगळं नाव करून जर तुम्ही काय केलं, आय थिंक त्याला एक वेगळं डिमांड राहील. आपल्या भारतीय शेवया ह्या खूप पौष्टिक आहेत, खूप चांगल्या आहेत. आणि याचे मशीन्स आहेत, खूप छोटे छोटे मशीन्स आहेत, अगदी 10,000 पासून मशीन अवेलेबल आहेत. हे सगळं सांगू आम्ही या कोर्समध्ये. म्हणजे त्याच्याने तुम्ही नूडल्स बी बनवा, शेवया बी बनवा, काही करा. पण मी तर म्हणतो त्याला इंडियनाइज करू ना, त्याला वेगळ्या पद्धतीने आणूया ना. कसं आहे, आज लोकांना म्हणजे आज कुठेतरी चायनाबद्दल आपल्या मनात एक तिटकारा निर्माण झाला, आणि तो राहून द्यावा, तो राहिलाच पाहिजे. जर कुठेतरी तुमच्यामध्ये देशभक्ती असेल, नाही तर भारत कधी कधी माझा देश आहे, फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्टला नाही, भारत रोज माझा देश आहे. त्या भारतावर प्रेम करायला शिका. मग कुठेतरी ह्या गोष्टीवर आपण हळूहळू जरा टाकूया ना बहिष्कार, आणि आपण आपले पदार्थ जरा प्रमोट करूया ना. खूप पदार्थ आपले हे बर्गर आणि पिझ्झा खाण्यापेक्षा आपले पदार्थ खूप भारी आहे. आपल्या अजून अनेक गोष्टी असं होऊ शकतं. आम्ही त्याच्यावर काम करतोय हनुमंतराव गायकवाडांबरोबर सुद्धा.
वर्किंग आउट की जे तुम्ही अशा काही गोष्टी सेंटर्स तुम्ही कसे एस्टॅब्लिश करू शकाल त्याच्यावर काम करतोय. अगदी 1000 सेंटर्स एस्टॅब्लिश करण्याचा एक प्लॅन आहे. तो पुढच्या आठवड्यात आमचं त्याच्यावर डिस्कशन आहे. सो फ्रेंड्स, आम्ही अगदी खूप लार्ज स्केलवर आणि खूप मोठ्या विचाराने या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय. मी 35 वर्षापासून काम करतोय. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे वय बी नसेल तेवढा माझा अनुभव आहे. आणि एक मिशन म्हणून काम करतोय आम्ही. एक पॅशन म्हणून काम करतोय. त्यामुळे तुम्हाला नुसतं हे न देता तुम्हाला अगदी लाँग टर्म मध्ये तुम्हाला कसं घेऊन जाता येईल ते आम्ही सांगतो. आणि त्याचा मार्केट सर्व्हे वगैरे करणं तो पुढच्या आठवड्यात मी सांगितलं त्याचं एक मार्केट सर्व्हे, प्रोजेक्ट रिपोर्ट त्याचं पुढच्या आठवड्यात सेशन राहील ते तुम्ही अटेंड करू शकता. त्याचं एक 1 वीकचं परत ते आहे. त्याच्यामध्ये प्रोजेक्ट सिलेक्शन हाच विषय राहील. मग ते तुम्ही परत एक वेगळं सेशन, वेगळं वेबिनार 13 तारखेपासून त्याचं आहे. त्याची ₹1000 फी आहे पूर्ण आठवड्याची. ते तुम्ही अटेंड करू शकता. सो फ्रेंड्स, आय थिंक तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती याच्यात मिळाली असेल. आता अजून काही प्रश्न तर दिसत नाहीये. सो आय विल स्टॉप हिअर आणि आय थिंक यू मस्ट हॅव एन्जॉयड द थिंग. तुम्हाला डेफिनेटली काहीतरी माहिती मिळाली असेल आणि या माहितीचा उपयोग करून आपला बिझनेस करण्याचा मनात संकल्प करा. संकल्प से सिद्धी तक हो सकता है. कुठेतरी संकल्प व्हायला आहे. शेवटी आपली लाईफ जी आहे ना, इट इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ आवर थॉट्स. तुमचे जे काही विचार आहे, तुमचे जे काही संकल्प आहे, ते विचार दृढ झाले की मला करायचंच आहे, मग ते होईल. ते होईल, नक्की होईल. तुमच्या मनात ते एक दृढ संकल्प असला पाहिजे. तुम्ही तो करा, मला करायचं आणि तुम्हाला एवढे तज्ञ मंडळी तुमच्या समोर उभं करतोय ना, घ्या त्यांच्या नॉलेजचा फायदा घ्या. टेक ऍडव्हान्टेज ऑफ देअर नॉलेज. मेक समथिंग आउट ऑफ इट. त्याच्यातून काही करा. खूप स्कोप आहे मित्रांनो. भारत हा जरी मार्केट पकडलं तर खूप स्कोप आहे. सो फ्रेंड्स, आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. डेफिनेटली ज्यांना काही व्यवसाय करायचा आहे त्यांनी या क्षेत्राचा या सत्राचा फायदा घ्यावा आणि आपला स्वतःचा उद्योग करावा सुरू, असं मी नक्की आवाहन करेल. अजून एक तुम्हाला छोटीशी माहिती सांगतो. उद्या शनिवारी सायंकाळी 7 वाजता आमचे IT क्षेत्रातले अतिशय दिग्गज उद्योजक, एका कम्प्युटर पासून सुरू केलेले मिस्टर पियुष सोमानी, ही इज गोइंग टू टॉक टू यू. ज्यांनी आता रिसेंटली फूड प्रोसेसिंग मध्ये सुरू केलंय. त्यांनी आपले जे जामून म्हणजे आपला जो जांभूळ आहे त्याची वाईन केली आणि अगदी काही दिवसातच 2nd पोझिशनला आले ते इंडियामध्ये वाईन सेलिंग मध्ये. इतकं त्यांनी मस्त काम केलंय. सो फ्रेंड्स, त्यांचे बी जे काही उद्योजकी प्रवास आहे खूप थ्रिलिंग प्रवास आहे. 6 जणांनी मिळून सुरू केली, 5 जण पळून गेले, एकटेच राहिले. एका कम्प्युटरवर काम सुरू केलं, एका 1 रूम किचन पासून सुरू केलं. आज नाशिकमध्ये 50,000 स्क्वेअर फीट, 1,00,000 स्क्वेअर फीट न्यू बॉम्बेला आणि पूर्ण जगामध्ये त्यांच्या ब्रांचेस आहेत. हाऊ 1 पर्सन कॅन रीच, ज्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काहीच नाही, कसं करू शकतो. त्यांचा जो उद्योजकी प्रवास आहे खूप थरारक आहे. तो जरूर तुम्ही उद्या अनुभवा. उद्या सकाळी आम्ही तुम्हाला याची लिंकही पाठवणार आहोत, तर तुम्ही त्यांना जरूर ऐका असं मी आवाहन करेल. इनफॅक्ट मी तर म्हणतो तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे तुम्हाला रेग्युलर अपडेट येत राहील. आमच्या वेबसाईटला लॉग इन उतरा. वेबसाईटवरून तुम्हाला अनेक नवीन काय कार्यक्रम आहे त्याची माहिती मिळत राहील. तर जरूर तुम्ही यू स्टे विथ अस, स्टे कनेक्टेड, स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू व्हेरी मच. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जाता जाता फक्त मी उद्याच्या वेबिनारची लिंक टाकतोय चॅटवरती. तर 1च मिनिट फक्त. तुम्ही तो वेबिनार YouTube चॅनलवरती पण बघू शकतात आणि ऑनलाईन रजिस्टर करू शकतात. आता जस्ट चॅटवरती त्याची लिंक आहे. तर त्याच्याने तुम्ही पियुष सोमानी सरांचा वेबिनार अटेंड करू शकता. ओके. सो थँक्यू सो मच. आणि उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवरती पण तुम्हाला या उद्याच्या वेबिनारची लिंक मिळेल. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू चांडक सर. आणि वी रिअली अप्रिशिएट ऑल द इन्फॉर्मेशन यू शेअर. थँक्यू.